विषयांतर होत असलं तरी आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून करायचा आहे की जो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आणि तो दिवस होता जेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी भिक्खू संघाला वर्षावासासाठी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावरती आमंत्रित केलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अनेकांनी फुले शाहू आंबेडकरांचं आणि तथागतांचं नाव घेतलं, पण कुणीही भिक्खू संघाचा आदर सत्कार करण्यासाठी वर्षा बंगल्यावर त्यांना बोलावलं नव्हतं। पण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या, मला वाटतं कदाचित ते भारताच्याही इतिहासातले पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी वर्षा शासकीय निवासस्थानावरती वर्षावासासाठी बौद्ध भिक्खूंना आमंत्रित केलं। भिक्खूंना स्वतःच्या हातानं भोजनदान, धम्मदान आणि जीवनदान केलं आणि वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान इथे वर्षावास झाला आणि त्रिशरण पंचशिलाचे सूर गुंजले। तो दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे आणि त्यामुळे नक्कीच मला आपल्याला सगळ्यांना इतकीच हमी या ठिकाणी द्यायची आहे की उद्या शपथविधी होईल, उद्यापासून राज्यसभेची कारकीर्द सुरू होईल, पण आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशाच पद्धतीची माझी कारकीर्द राहील। ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतेय, ज्या सगळ्या महिला भगिनींचं प्रतिनिधित्व करतेय, समाजातल्या वंचित, शोषित, गरीब, कष्टकरी, शेतकरी या सगळ्यांचा आवाज बनण्याचं काम मी नक्कीच राज्यसभेमध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये करेन। माझ्या प्रत्येक शब्दामधून, माझ्या प्रत्येक कृतीमधून बाबासाहेबांचं संविधान, बुद्धांची करुणा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं शिक्षण आणि शिवरायांच्या रयतेच्या राज्याचा वारसा हा माझ्या प्रत्येक कृतीतून आणि शब्दातून कसा उमटेल याच्या प्रती मी आयुष्यभर कटिबद्ध राहीन। आणि त्यामुळं सगळ्यात शेवटी मी एवढंच म्हणते की आंखों में समता और दिल में करुणा का समंदर चाहिए। आंखों में समता और दिल में करुणा का समंदर चाहिए। बाहर ढूंढने से क्या होगा, बुद्ध अपने दिल के अंदर चाहिए। आणि त्याच्यामुळेच आपण सगळ्यांनी तथागताला आणि तथागतांच्या विचाराला स्वतःच्या हृदयामध्ये स्थान देऊया। एप्रिलचा महिना चालू आहे, जयंत्या अनेक ठिकाणी साजऱ्या होतील, परंतु लक्षात ठेवूया की बाबासाहेब आंबेडकरांना डीजेच्या तालावर नाचणारी नव्हे तर पुस्तकं वाचणारी माणसं पाहिजे होती। त्यामुळे बाबासाहेबांची पुस्तकं वाचूया। बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा बाबासाहेबांचा विचार डोक्याच्या आतमध्ये घेऊया, कारण ते नेहमी म्हणायचे की पुस्तक माणसाचं मस्तक संपन्न करतं। जे संपन्न मस्तक आहे ते कधी कोणाचं हस्तक बनत नाही आणि जे मस्तक कधी कोणाचं हस्तक बनत नाही ते फुले शाहू आंबेडकरांशिवाय कोणासमोर नतमस्तक होत नाही। आणि असा नतमस्तक न होणारा समाज घडवायचा असेल तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांची उजळणी करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते आपण कराल याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही। त्यामुळे आपणा सर्वांचं मनापासून आभार मानते। आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रेरणा, मार्गदर्शन इथून पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक प्रवासामध्ये असेच राहतील याची अपेक्षा करते। सन्माननीय भिक्खू संघाचा जो आशीर्वाद मला मिळणार आहे तो माझ्यासाठी अत्यंत अनमोल आहे। तो जीवनाच्या प्रत्येक पावलावरती आणि माझ्या संसदेमधल्या प्रत्येक दिवसासाठी अत्यंत महत्वाचा असेल। तो मला सतत आठवण करून देत राहील की तू कुठल्या चळवळीशी जोडलेली आहेस आणि तुला कायम जगाच्या कल्याणाचा विचार करायचा आहे। आणि त्यामुळेच मी या ठिकाणी पुन्हा एकदा आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य परिस्थितीतल्या भीमाच्या लेकीला संसदेवरती पाठवलं। आपणा सर्वांचे आभार मानते की ज्यावेळेला मी खासदार झाले तुम्हाला वाटलं आपल्या घरातली मुलगी, आपल्या घरातली बहीण खासदार झाली आहे आणि तिच्या संघर्षाला न्याय मिळाला। सन्माननीय रत्नप्रिय भंतेजी थेरो आणि त्यांच्या समस्त भिक्खू संघाचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानते, कारण त्यांचे आशीर्वचन जीवनाच्या प्रत्येक लढाईमध्ये मला लढण्याचं बळ देणार आहेत। आणि शेवटी एवढंच सांगते की मौत का डर तो उन्हें लगता है जिनके कर्मों में दाग है। मौत का डर तो उन्हें लगता है जिनके कर्मों में दाग है। हम तो भीम के अनुयायी हैं, हमारे तो खून में भी आग है। न जिंदगी की खुशी न मौत का गम, न जिंदगी की खुशी न मौत का गम, जब तक है दम जय भीम कहेंगे हम। एवढंच बोलते आणि
थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय भारत, जय संविधान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.